महान महावीरांनी जे सांगितलेलं आहे ते एक महान तत्वज्ञान आहे आणि काँग्रेसनी त्या तत्वज्ञानातून सर्वोदय नावाचं सूत्र हे स्वीकारलंय. अहिंसा नावाचं सूत्र देखील त्या ठिकाणी स्वीकारलंय. विवेक विनय हे देखील मूल्य हे जैन समाजाने आणि जैन धर्मानेच दिलेली आहेत. या सर्व संदेशाच्या अनुषंगानं जैन धर्माकडे आपण पाहतो आणि जैन धर्म स्थापन जो झाला हा मनुवाद्यांच्या एकंदरीत जी काही हिंसा होती, खोटारडेपणा होता आणि समाजाची जी उतरंडी होती, चतुर्वर्ण होता, अस्पृश्यता होती, स्त्री पुरुष भेदाभेद जो होता, याच्या विरोधात बंड म्हणजे भगवान महावीरांनी स्थापन केलेला जैन धर्म आहे. याची देखील या निमित्तानं कुठेतरी आठवण करायची वाटते आणि महावीरांचा जो जैन धर्म आहे त्या जैन धर्माच्या नुसार सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. राहता प्राण्यांचा प्रश्न, तर प्राण्यांना जगण्याचा अधिकार जसा आहे तसा माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कबुतराच्या विष्ठेमुळे जर माणसं जर मृत्युमुखी पडत असतील तर त्यांचाही विचार हा जरूर केला पाहिजे आणि कबुतरांचाही विचार केला पाहिजे. मात्र मुळात कोल्हापूरच्या हत्तीनीच्या माध्यमातून गेलेली आब्रू देवेंद्र फडणवीस कबुतराकडे वाचवण्याचा हा त्यांचा राजकीय सापळा त्यांनी एक रचलेला आहे. त्यात महाराष्ट्राची जनता जैन समाज फसणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि या कबुतरांची आणि मुक्या प्राण्यांची दया करत असताना जे मंगलप्रसादजी लोढा साहेब जे आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी मुंबईला एक टोमदार एक कबूतर लोढा टावर एक उभं करावं आणि या सगळ्या कबुतरांना जगण्याचा अधिकार प्रदान करावा ही आमची त्यांच्याकडून त्यांच्याशी कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.